जर पुन्हा पहिल्यापासून घेतो. जातीप्रमाणे व्यवसायाचे बंधन असणाऱ्यामध्ये खरा तोटा ब्राह्मणांचाच आहे. त्याला अध्ययन, अध्यापन, भिक्षुकी आणि न्यायदान एवढेच व्यवसाय आजच्या काळात उरले आहेत. जातीबंधन नसल्यामुळे ब्राह्मणाने जे व्यवसाय शूद्राचे आहेत पण अधिक धन मिळवून देणार आहेत ते अतिक्रमण करून हस्तगत केले आहेत. नटनर्तक, गायकामध्ये जे नामवंत आहेत ते बहुतांशी ब्राह्मणच आहेत. सत्तापदावरही ते मोठ्या प्रमाणात आहेत. ब्राह्मण जर खरोखरीच ब्राह्मण्याने राहिला असता, ब्राह्मणाच्या अधिकृत उद्योगधंद्यात वावरला असता, तर आज वाढला आहे एवढा ब्राह्मण द्वेष कदाचित वाढला नसता. इतरांचे उद्योगधंदे करणारा ब्राह्मण निदान त्या त्या व्यवसायातील इतरांपेक्षा अधिक प्रामाणिकपणे आहे. भ्रष्टाचारी मुळीच नाही एवढे जरी राहिले असते तरी ब्रह्मदेश पुष्कळ उणावला असता, पण तसेही झाले नाही. विषमतेच्या आणि त्यामुळे होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात भगवान श्री रामचंद्रावर एवढा मोठा दोषारोप केला जातो. रामाने तपश्चर्या करणाऱ्या एका शूद्राचा वध केला असे वर्णन रामायणाच्या उत्तरकांडात आहे. काही लोक हा प्रसंग किंबहुना सर्व उत्तरकांडच प्रक्षिप्त मानतात. मी तसे मानित नाही. शूद्रवधाचा हा प्रसंग मी वास्तव मानतो, कारण शूद्राने तपश्चर्या करू नये असा निर्बंध त्यावेळी होता. रामचंद्र राजा आहे, त्याने निर्बंध मोडणाऱ्याला शासन केले. हा निर्बंधच काही रामाने पाशवी बहुमताच्या बळावर स्वतःच्या लाभासाठी नवीन निर्माण केला नव्हता. निर्बंध पूर्वीपासूनच अस्तित्वात होता. रामाने त्याची कार्यवाही केली इतकेच. त्या काळी अपराधासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षा कठोर होत्या. शिक्षा जितक्या कठोर त्या प्रमाणात अपराध घडण्याचे प्रमाण कमी असते. हा समाजव्यवस्थेतील कालसापेक्ष नियम असतो असा सिद्धांत बांधता येईल. पण ते असो, या शूद्रवधामागची पार्श्वभूमी नीट जाणून घेतली पाहिजे. समाजाच्या योग्य धारणेसाठी अनुत्पादक व्यवसाय करणाऱ्यांच्या गटामध्ये वाढ होता कामा नये असा नियम असणे आवश्यक आहे. आपले व्यवसाय प्रामाणिकपणे निष्ठेने करीत राहणे हे ज्याच्या त्याच्यापुरते तपाचरण आहे. हे लक्षात न घेता त्या शूद्राने मर्यादातिक्रमण केले म्हणून त्याला शिक्षा झाली. हा प्रसंग त्रेतायुगातला आहे. आज कलियुगाची 5000 वर्षे उलटून गेली आहेत. आज तपश्चर्या कोणीही करू शकतो म्हणून आज तशी शिक्षा होण्याचे भय नाही. समजा काही अतिभूतदयावाद्यांच्या प्रयत्नाला यश येऊन मृत्यूदंडाची शिक्षा नाहीशी झाली, तर उद्या न्यायाधीश कोणालाही फाशी द्यावे असा निर्णय देणार नाही. म्हणून तो दयाळू आणि निर्बंधानुसार आजवर ज्या न्यायाधीशांनी मृत्यूदंडाच्या शिक्षा दिल्या ते सगळे क्रूर होते असे म्हणणे न्यायाचे होणार नाही. श्री रामचंद्राने शूद्राचा वध केला हे आपण प्रचाराच्या सोयीसाठी पुन्हा पुन्हा उल्लेखतो. भंडारा डोंगरावर भजनानंदात रंगलेल्या म्हणजेच तपश्चर्या करणाऱ्या श्री तुकोबांच्या चरणावर रामेश्वर भट्टासारखा एक विद्वान धर्माधिकारी ब्राह्मण तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले असे म्हणत भक्तिभावाने तो लोळून घेतो. निळोबासारखे सहस्रावधी ब्राह्मण नामदेव तुकोबांना सद्गुरुस्थानी मानतात. चोखोबारायासारख्या एका अस्पृश्य जातीतील संताच्या अभंग लेखनाचे काम एक ब्राह्मण आदरपूर्वक करीत असे. हे मात्र आपण सोयीस्करपणे दृष्टिआड करतो. तपश्चर्या करतो म्हणून रामचंद्राने केलेला शूद्राचा वध हा त्या प्रकारचे एकुलते एक उदाहरण आहे. त्यानंतर पुन्हा तशी गोष्ट घडल्याचा इतिहास नाही. रामचरित्राचे महात्म्य सर्व भारतभर आजही विस्तारले आहे. तरी कोणत्याही शूद्राला परमार्थापासून वंचित केल्याचे आढळत नाही. महाभारतात तर एक ब्राह्मण ज्ञान घेण्यासाठी एका धर्मव्याध्याकडे, एका खाटकाकडे गेला अशी कथा आहे. शूद्रांना हालात दैन्यात जीवन कंठावे लागे ही गोष्ट मुसलमान राजवटीपूर्वी, विशेषतः इंग्रजी शासनापूर्वी अस्तित्वातच नव्हती. गावगड्यात त्याला सुखसमाधाने राहता येत असे. प्रसंगी विशेष त्याला सन्मान मिळसे, तो संपन्नही असे. एकंदरीत जन्माने व्यवसायाचे क्षेत्र ठरवणे ही गोष्ट खरोखरीच फार चांगली आहे. त्यामुळे बुद्धी, शक्ती, संपत्ती आणि श्रमकौशल्य याच्यामध्ये व्यवसायाचे विकेंद्रीकरण होते आणि मग कोणीही एकाच्या बळावर दुसऱ्याचे शोषण करू शकत नाही. त्या दृष्टीने आजची परिस्थिती घातक झाली आहे. भल्याबुऱ्याचा विचार न करता कोणत्याही मार्गाने पैसा मिळवावा आणि मिळवलेल्या पैशाच्या बळावर इतरांचे अधिकाधिक शोषण करीत राहावे, असा सत्ता मिळवावी, संघटित बळ त्याला तोंड देईल असे वाटत होते. पण त्या संघटनाच उन्मत्त होऊन शोषण करू लागल्या आहेत आणि केवळ आपल्यापुरते पाहतात. सर्व समाजाचे विचार करीत नाहीत. ही सारी आपत्ती उद्योगधंद्याच्या
मोकळीकतेतून निर्माण झाली आहे. श्री मनुप्रणित चातुर्वर्ण्याची जी रचना आहे ती आदर्श आहे. आजच्या परिस्थितीत ती लगेच कार्यवाहीत आणता येणार नाही, हे खरे आहे. त्याकरता अतिदक्षतेने चातुर्याने दीर्घकाल प्रयत्न करीत राहावे. चातुर्वर्ण व्यवसायाचा आणखी एक फार मोठा लाभ आहे, तो म्हणजे विकेंद्रीकरण. विद्या व ज्ञान, शौर्य, संपत्ती आणि श्रमकौशल्य या चारही गोष्टी समाजधारणेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चातुर्वर्ण व्यवस्थेत या गोष्टीचे पूर्ण विकेंद्रीकरण झालेले आहे. त्यामुळे कोणीही एक इतर तिघांचे शोषण म्हणून फारसे करू शकत नाही. क्वचित कोणी तसे करतो म्हणाला तरी त्याला साहजिकपणे एक प्रकारची मर्यादा येते. आज मात्र वर्णव्यवस्था अशी काही न राहिल्याने सत्ता संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार आणि शोषण या समाजघातक प्रवृत्तीला ऊत आल्यासारखे झाले आहे. चातुर्वर्ण्यातून निर्माण झालेल्या दोषांच्या अस्पृश्यतेचा विचार आपण यापुढे ठेवणार आहोत. समाज जीवनाचे ध्येय काय आहे हे जर निश्चित असेल तर मग त्याची साधने कोणती असावीत ते ठरवता येईल आणि साध्याच्या अनुसार देशकाल परिस्थितीचा विचार करून साधनांच्या मध्ये थोडा बहुत पालटही करता येईल. आपल्या शास्त्रातून या दृष्टीने मार्गदर्शन केले आहे. आपद्धर्माचा विचार झालेला आहे. एक उदाहरण सांगतो, हे ह्या पुस्तकातलं नाही, या सुगा शेवडेंच्या प्रवचन 65-60 साली ऐकलं होतं. एक असा ग्रस्त जंगलातून चालला होता. उन्हाची वेळ होती, चैत्र वैशाखातलं ऊन होतं आणि दमला, भूकही लागलेली आणि एका झाडाखाली असा धापा टाकत पडलेला होता. तिकडून एक मोळीविका आल्या आणि डोक्यावर त्या मोळीचं हे होतं, त्यावरच त्यांनी त्याची भाकरी ठेवलेली होती आणि त्यांनी बघितलं त्या वृद्धग्रस्ताला पडलेला आहे झाडाखाली, उन्हाची तिरीप आहे. तो जवळ आला. त्या वृद्धाने हातानेच खून केली की भूक लागली म्हणून. ती मोळी खाली टाकली. त्या मुंड्यासात बांधलेलं जे भाकरी होती ती भाकरी, काय कोरडस होतं, ते त्याला खायला दिलं आणि म्हणला, बाबा इथं बसा, पलीकडं विहीर आहे, तिथनं पाणी घेऊन येतो. थांब नको नको तो बोलायला लागला. त्या मोळ्याला आश्चर्य वाटलं. मी आणलेली माझी भाकरी खाल्ली, मुंड्यासात बांधलेली, कधी असेल कोणास ठाऊक, आणि पाणी आणून तर पाणी नको म्हणायला लागला. मग त्याचं त्याला कारण विचारलं. त्यांनी सांगितलं की मी जगतोय का मरतो ही माझी अवस्था होती, त्यावेळी मी तुझ्याकडचं मी भाकरी खाल्ली. आता मला ताकद आलेली आहे, मी विहिरीपर्यंत जातो आणि पाणी पिऊ शकतो. हा आपद्धर्म आहे की ज्यावेळा जगणं अशक्य होतं, जगणं गरजेचं होतं, त्यावेळा आपद्धर्म म्हणून ते भाकरी खाल्ली, पण आता मला ताकद आलेली आहे, मी विहिरीपर्यंत जाऊ शकतो म्हणून पाणी पितो. हे आपद्धर्माचं उदाहरण आहे. मूळचे आरोग्य कितीही चांगले असले तरी दुर्धर व्याधी निर्माण झाल्यानंतर तो बरा होऊन प्रकृती पुन्हा मूळ पदावर येऊन चांगले स्वास्थ्य लाभण्यास पुष्कळ दिवस लागतात. पीडाकर लक्षणे घालणारी औषधे, रोग घालवणारी औषधे, रुग्णावस्थेतील इतर उपचार व पथ्य, रोग गेल्यावर आरोग्य लाभण्यासाठी द्यावी लागणारी औषधे, शक्ती वाढविणारा योग आहार विहार आणि स्वास्थ्य लाभासाठी प्रत्येक अवस्थेत करावी लागणारी कालप्रतीक्षा, या सर्वांचा अवलंब शांतपणे व योग्य त्या मार्गदर्शनाखाली घाईकुतीला न येता न कंटाळता करावा लागतो. चातुर्वर्ण्याच्या पुनःप्रस्थापनेसाठी याच पद्धतीचा अवलंब करावा लागेल. 7-8 पिढ्यांचा काल तरी त्यासाठी द्यावा लागेल. तो सलग आणि सुसूत्र असावा लागेल. हे सर्व घडण्यासाठी समाजाच्या बहुसंख्य घटकात याविषयी आस्था निर्माण होऊन त्याची आवश्यकता तीव्रतेने वाटू लागली पाहिजे. मी आशावादी आहे, पण सध्या तरी अशी उत्कटता कोठे निर्माण झालेली दिसत नाही. आपल्यातले बहुतेक सुशिक्षित आणि सुसंस्कृतीचा आस्था असलेले बुद्धिवादीही विरुद्ध विचाराच्या दडपणाखालीच आहेत. त्यामुळे अनुकूल विचार सर्वदृष्टीने आणि सर्वांगीण होऊ शकत नाही. तरी पण चातुर्वर्ण ही समाजरचनेची अधिक चांगली पद्धती आहे असे ज्यांना वाटते, त्यांच्या विचारांना एक दिशा मिळवावी यासाठी हे सर्व सांगितले आहे. आज आपला समाज वर्णापेक्षा जातीजातीत विभागला गेलेला आहे. या जाती आणि पोटजातीचा विचार करता त्यातल्या त्यात वर्णनामाने प्रसिद्ध असलेल्या ब्राह्मण वर्गासकट सर्व जाती आणि उपजातीचा भरमार आहे. आपल्या स्मृती इत्यादी ग्रंथात वर्णाप्रमाणेच काही जातींचा उल्लेख आहे. त्यातला बहुतेक संकरज आहे. काही समाजशास्त्रांना हे मान्य नाही. या वर्ण आणि जातींचे व्यवसायही उल्लेखलेले आहेत.
100-125 वर्षापूर्वीपर्यंत सामान्यतः जात आणि तिचा व्यवसाय हा निश्चितपणे बांधल्यासारखा असे. या व्यवसाय मर्यादेचे अवशेष अद्यापही टिकून आहेत. या जाती आणि व्यवसायांचे व्यापक प्रमाणात सर्वांगीण सर्वेक्षण करून वर्णव्यवस्थेप्रमाणे कोणत्या वर्णाच्या उद्योगात कोणत्या व्यवसायाचा समावेश करता येणे शक्य आहे हे पाहून त्या जाती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र किंवा निषाद अशा 4 किंवा 5 गटात समाविष्ट करता येतील. हे करण्यासाठी व्यक्तीच्या व कुटुंबाच्या आवडीनिवडीपेक्षा आणि उद्योग व्यवसायापेक्षा त्याच्या कुल परंपरेने आणि पूर्वापार चालत आलेल्या त्या जातींच्या उद्योगांचा विचार केला पाहिजे. अशी वर्णव्यवस्था तात्विकदृष्ट्या एकदा निश्चित झाली की मग त्या व्यक्तीचा उल्लेख त्याच्या जातीपेक्षा वर्णाच्या प्राधान्यातून करावा आणि व्यवहारातून वा शिक्षणातून असे संस्कार घडावेत. या पद्धतीने वर्णाची आणि त्यांना उचित असलेल्या सर्व उद्योगधंद्यांचीही वर्गवारी निश्चित होईल. वर्ण आणि त्याचे व्यवसाय उद्योग असे निश्चित ठरले की व्यावसायिक शिक्षणाची व्यवस्था करताना त्या वर्णातील व्यक्तीला प्राधान्य द्यावे लागेल आणि इतरांना काही अटी घालून वा योग्यतेची विशिष्ट प्रतवारी पाहून नंतरच त्या शिक्षणक्रमात प्रवेश घेता येईल असा नियम करावा लागेल. शिक्षण पूर्ण होऊन व्यवसायानुसार धनार्जन करावयास लागल्यानंतरही त्या वर्णाप्रमाणे व्यवसाय निवडलेला असेल तर मोकळीक अधिक प्रमाणात असेल आणि तसे नसेल तर करादीच्या दृष्टीने अधिक आकारणी वा विशिष्ट नियमांची बंधने त्या व्यक्तीवर असतील. त्यामुळे आज ज्याचा देखवा केला जात आहे ते उद्योग स्वातंत्र्य मर्यादित होईल हे खरे, पण त्याला उपाय नाही. उद्योग स्वातंत्र्य आज आहे असे आपण मानतो. कुणी कोणताही व्यवसाय करू शकतो व कोणते शिक्षण घेऊ शकतो असे वरवर दिसते, पण त्यामुळे सामाजिकदृष्ट्या काही लाभ झाला असे निश्चयाने सांगता येते काय? उलट ज्यांना बुद्धिमत्ता, सत्ता व संपत्तीचे पाठबळ आहे अशा मूठभर व्यक्तींनी सर्व समाजाचे शोषण करून भल्याबुऱ्या मार्गाने सन्मान व ऐश्वर संपादिले आहे. मग फारसा लोकक्षोभ होऊ नये म्हणून समतेच्या नावाखाली प्रतिष्ठा, पद, पैशांचे 4 तुकडे समाजाच्या तोंडावर फेकले. मग झाले. कोणतेही शिक्षण घेण्याचे, व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे हे खरे, पण त्याला कसे स्वरूप प्राप्त झाले आहे ते पाहिले पाहिजे. एकेकाळी वकिलाला फार चांगले दिवस होते. जो उठे तो वकील होई. वैभव त्याच्या पायावर लोळण घेत असे. पुढे त्यांचे दिवस फिरले. मग शिल्पशास्त्राला म्हणजे इंजिनिअरिंगला महत्त्व आले. त्या शिक्षणातला एकेकाळी घिसाट्याचा धंदा म्हणून हिणवले जात असे. आता शिल्पशास्त्रापेक्षा थोडे अधिक महत्त्व वैद्यकाला आलेले आहे. नाना मार्गाने श्रीमंत झालेल्यांची मुले या शिक्षणक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी 10-20 लाख रुपये हे सुविधा शुल्क म्हणून देतात आणि शिक्षण शुल्क म्हणून प्रतिवर्षी 1,00,000-1.5 लाख रुपयेही भरावयास सिद्ध असतात. उद्या आणखी कशाला महत्त्व येणार आहे कोणास ठाऊक. ज्या शिक्षणक्रमातून प्राप्त होणाऱ्या व्यवसायामुळे पुष्कळ पैसे थोड्या क्षणात मिळतात त्या शिक्षणासाठी दाटी होते. हे त्या शिक्षणात प्रविष्ट होणाऱ्या व्यक्तीच्या पात्रतेचा विचार करून होत असे आपण म्हणू शकू काय? ही पात्रता आहे की नाही, की केवळ मागच्या साधारण परीक्षेतील गुणसंख्येवरून उतरविणे योग्य आहे काय? केवळ धनावर दृष्टी ठेवून शिक्षणाची ओढ निर्माण होत असल्याचे शास्त्र आणि विद्या याची वाढ होत नाही. समाजाच्या शोषणाला कारणीभूत असणाऱ्या सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण मात्र होत आहे. वैद्यकाच्या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी प्रविष्ट होतो तेव्हा त्याच्यासाठी शासनाने प्रत्येकी साधारणतः 4-5 लाख कदाचित अधिक रुपये वेचलेले असतात. स्थापत्य आणि शिल्पांचे असेच होत असते. म्हणून मग परतफेडीच्या दृष्टीने समाजाचा काय लाभ होतो याचा विचार करावेस नको का? कारण शासनाचे पैसे जातात आणि तुमचे आणि आमचेही जातात. आपण हा भार कशासाठी सोसायचा? महागड्या वैद्यक शिक्षणातून बाहेर पडलेले आरोग्यतज्ञ लोकांना जगवतात का नागवतात असा प्रश्न त्यांच्यातील बुद्धिवादी उघडपणे विचार करू लागले आहेत. त्यांचे तोंड बंद करण्याचा मात्र प्रयत्न होत आहे. परिस्थितीत काही सुधारणा होत नाही. ती स्थिती स्थापत्याच्या व शिल्पांच्या तज्ज्ञांची.
या शास्त्रावर आधारलेले जवळजवळ सर्व सरकारी उद्योग तोट्यात चाललेले आहेत. हे वार्षिक तोटे लाखानेच नव्हे तर कोटीने मोजावे लागतात आणि त्या शास्त्रातील तथाकथित तज्ज्ञ अधिकारी मात्र ऐश्वर्याने विलासी जीवन जगत आहेत. धरण कोसळे पूल तडकतो, उखळे रस्ता भिंत पडे, कोलमडे छत नवी बांधणी विकास नेई खिशाकडे. एक साधारण 73-74 घटना आठवते. मुंबईपाशी वाशी पूल आहे तो बांधला होता म्हणून नंतर नवीन पूल बांधण्याचं काम चाललं होतं. त्या नवीन पुलाचं उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि जो भराव असतो तो भराव त्या पुलाचा साईडचा त्याचा कठडा आणि बराचसा पडलेला होता. म्हणजे इतकं आमचं काम आता वर्णन केल्याप्रमाणे होत असतं. तेच आजसुद्धा शिवकालात बांधलेला प्रतापगडच्या पायथ्याशी असलेला पूल अजूनही शाबूत आहे. आज 300-400 सुद्धा बैलगाडी जाईल इतका रुंदीचा आणि 200-250-3 फुटाचा तो पूल अजूनही बघण्यासारखा आहे. तो विशेष म्हणजे त्यावेळचं स्थापत्य आणि आजचं हे बघता येतं. पुढे जातो. असा कारभार सार्वजनिक निर्माण विभागाचा चालू आहे. शिक्षणाच्या 100-125 वर्षानंतर आणि स्वराज्य प्राप्तीच्या 50 वर्षानंतरही कोणतीही तांत्रिक अडचण उत्पन्न झाली की तिच्या सोडवणीसाठी आपल्याला परकीय तज्ज्ञांच्या तोंडाकडे पाहावे लागते. हेच शिक्षण स्वातंत्र्याचे फलित काय? या स्वातंत्र्य कल्पनेमुळेच प्रत्येक विद्या आणि व्यवसाय केवळ धंदा झाला आहे. आपुलकी, जिव्हाळा, कर्तव्यनिष्ठा कोणालाच नाही. प्रामाणिकता, प्रयत्नशीलता, कुशलता, संशोधन याची उभारी कुठेच नाही. एखाद्याजवळ यातील काही असेलच तर त्याला परदेशात धाव घ्यावी लागते. स्वदेशात तो पूर्णपणे उपेक्षिला जातो. तो पुरेसा धूर्त नसतो म्हणून इतर चांगले गुण असून नसल्यासारखेच आहेत. मागणी पुरवठ्याच्या अर्थशास्त्रावर उभारलेल्या सगळ्या उद्योगधंद्याचे असेच होणार. मागणी वाढविता येते, पुरवठा रोखता येतो आणि स्वार्थ लाभाची चंगळ साधता येते. निर्बंध कितीही कडक असले तरी ते कागदावरच राहतात. त्यातून पळवाटा काढता येते आणि भ्रष्टाचारामुळे ही पळवाटच राजमार्ग होऊन बसते. समाजधारणेकरता अर्थशास्त्राचा विचार काही शाश्वत मूल्यावर केला पाहिजे आणि त्यासाठी बुद्धिमत्ता, सत्ता, संपत्ती, कौशल्य, श्रम या अर्थोत्पादनासाठी उपयुक्त साधनांचे पूर्णपणे विकेंद्रीकरण केले पाहिजे. चातुर्वर्ण्य पद्धतीने हे विकेंद्रीकरण चांगल्या प्रकारे कार्यवाहीत आणलेले होते. वर्णव्यवस्थेमध्ये वर्ण आणि उद्योगधंद्याचा मेळ घातलेला होता. आज प्रगत झालेल्या भौतिक विज्ञानांच्या माध्यमाने ही व्यवस्था थोड्या पैशात उत्तम प्रकारे कार्यक्षम करता येईल. विज्ञानाचे सगळे लाभ पदरात पडून घेता येतील. ऐहिक प्रगती अधिक चांगल्या प्रकारे साधता येईल. अस्वास्थ्य राहणार नाही, संघर्ष उरणार नाही. प्रगतीकरिता आवश्यक ती स्पर्धा राहील, पण तिचे स्वरूप मर्यादित असेल. ती जीवघेणी होणार नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे सर्वच दरिद्री राहतील, वैभव येणारच नाही हा आरोप हट्टीपणाचा आहे. गेली 1200 वर्षे परकीयांच्या आक्रमणे झाली. ती काही ते दारिद्र्य वाटून घेण्यासाठी झाली नव्हती. त्या क्रूरांनी वारंवार हिंदुस्थानची संपत्तीच प्रचंड प्रमाणात लुटून दिली. तेव्हा चातुर्य व्यवस्था समाजाला, देशाला दरिद्री करेल हे म्हणणे अवास्तव आहे. आज समानतेच्या खुळ्या कल्पनेमुळे ज्याला एखादी गोष्ट प्राप्त झाली आहे तो तिच्या बळावर संपत्ती आणि सत्ता या दोन्ही स्वामित्व मिळवता येते. बुद्धी आणि श्रम विकत घेतो आणि अधिकाधिक श्रीमंत होत असतो. त्यातून मग इतरांचे शोषण होते आणि व्यसने, अपराधी प्रवृत्ती, दैन्य, दारिद्र्य याचे पीक फोफावतो. समाजाची, देशाची स्थिती केविलपणे होते. वर्णव्यवस्थेचा विचार केला तर श्रीमंत होता येईल असा एकही धंदा ब्राह्मणाला उपलब्ध नाही. केवळ अध्ययन, अध्यापन यावर कुणीही श्रीमंत होत नाही. एखाद्या प्राध्यापक पुष्कळ प्रयत्न करूनही त्यातही अनेक वेळा परीक्षक म्हणून नेमला गेला असला व त्याची काही पुस्तके अभ्यासक्रमात लागली असली तर 20 वर्षाच्या शेवटी छोटे घर बांधू शकतो. परीक्षक होता आले नाही व अभ्यासासाठी पुस्तके लागली नाही तर चांगला विद्वान असूनही आयुष्यभर भाड्याच्या 2-3 खोल्यातच राहावे लागते. याउलट एखादा चिवडेवाला मात्र 10-15 वर्षात चांगला संपन्न होतो. त्या बळावर नगरपालिकेत निवडून येतो. मग एखादा विद्वान प्राध्यापकाला नोकरीवर ठेवावी की नाही हे ठरवू शकतो.
या आपल्या संबंधातील एखाद्या अपात्र व्यक्तीलाही प्राध्यापक वा प्राचार्य नेमू शकतो. उद्योग स्वातंत्र्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ती समाजाच्या हिताची आहे की नाही याचे उत्तर कोण देणार? मग श्रीमंत होण्यासारखा कोणताही धंदा ब्राह्मणाला उपलब्ध नसताना वर्णव्यवस्थेविषयी बहुजन समाजाच्या अंतःकरणात विपरीत धारणा का निर्माण व्हावी? जन्माने ब्राह्मण असल्याचे काही लाभ आहेत, पण विविध प्रकाराने ते कोणत्याही वर्णात जन्माला येणाऱ्यासाठी आहेत. त्याची स्वरूपे वेगळी आहेत इतकेच. मोठेपणा आहे तो ब्राह्मणामुळे. हे ब्राह्मणांचे गुण कोणते? शमदम तप, पवित्रता, क्षमाशीलता, सरळ वृत्ती, ईश्वरनिष्ठा, ज्ञान, विज्ञान, तज्ज्ञता हेच ना. हे ज्यावेळी इतर वर्णात जन्मात आलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी असतात तेव्हा आम्ही त्यांना संत म्हणतो आणि संतांच्या योग्यतेचे त्यांना मिळणारा आदर हा कोणत्याही ब्राह्मणापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो. मी प्रत्यक्ष पाहिलेली एक गोष्ट आपणास सांगतो. पंढरपुरात हरिपूरकर शास्त्री म्हणून एक वैष्णव पंडित होते. अत्यंत विद्वान, सत्शील ब्राह्मण, कट्टर वैष्णव. वैष्णवांचे सोहळे स्मार्तांच्या सोहळ्यापेक्षा अधिक कडक असते. सोहळ्यातही जाती आहेत. असे कडक सोहळे पाळणारा हा निष्ठावंत वैष्णव ब्राह्मण पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना आधी चोखोबाच्या समाधीपुढे वाकून नमस्कार करीत असे. मग श्री नामदेवाच्या पायऱ्याला वंदन करी. नंतर पुढे पांडुरंगाच्या दर्शनात जाई. तेव्हा मानस मिळायचा असेल तर कोणताही वर्णाला मिळू शकतो, पण त्यासाठी संत झाले पाहिजे आणि तोच खरा संत होतो जो जगाचे आघात सोसतो. शत्रूला कठोर शिक्षा आहे शूद्राला कठोर शिक्षा आहे आणि ब्राह्मणाला नाही म्हणता यावेचे नाही. दानधर्म न करणाऱ्या श्रीमंताला आणि तपस्वी नसलेल्या ब्राह्मणाला गळ्यात दगड बांधून पाण्यात बुडवावे असे सांगितले आहे. यावरून ब्राह्मणाला क्षमा नाही, त्यालाही क्रूर शिक्षा आहे हे लक्षात येईल. ज्याने आपले ब्राह्मण्य टिकवलेले नाही त्याला ब्राह्मण म्हणून मान देण्याचे काहीच कारण नाही. त्याला शूद्रासारखेच लेखावे असे सांगितले आहे. ब्राह्मणाने मान सन्मानादी अपेक्षा करू नये. त्याच्यावर अन्याय झाला तरी त्याने न्यायालयात जाऊ नये. राजाचा आश्रय मागू नये असाही दंडक म्हणून सांगितलं आहे. आपण हे सगळे व्यापकपणे विचारात घेत नाही आणि मग मनुस्मृती जाळायला निघतो. यावेळी आठवण होते आमच्या पदाचं एक वर्ग 2-3 दिवसाचा सज्जनगडावर होतो आणि त्यावेळेला बमू पुरंदरे त्या ठिकाणी आले आणि त्यात सहज बोलता बोलता त्यांनी मनुस्मृती जाळणाऱ्याची गाठ पडली होती. त्यांना विचारलं, तुम्ही कुठली मनुस्मृती जाळली होते? अहो कुठली काय आहे ते, एक मोठी जाड डिक्शनरी घेतली, त्याला हे कागद गुंडाळला आणि सांगितले आपण मनुस्मृती जाळतोय. आम्ही त्या ह्याच्यात फेकून दिली. म्हणजे मला हसवायला त्यावेळा सुद्धा आत्ता सहज येतो की अशा दृष्टीने केलं जातं. शूद्राने वेदमंत्र ऐकू नयेत, वेदाध्ययन करू नये असा नियम धर्मशास्त्राने सांगितला आहे आणि तो मोडता तर कठोर शिक्षा सांगितली आहे. यावरून ब्राह्मणांनी शूद्राला अज्ञानातच ठेवले, त्याला शहाणे केले नाही, होऊ दिले नाही, त्याच्या अडाणीपणाचा लाभ उठवून स्वतःची सेवा करास लावले, स्वार्थ साधला इत्यादी आरोप केले जातात, पण ते खरे नाहीत. शूद्राने वेदाध्ययन करू नये असे म्हटले असले तरी त्याला ज्ञानच मिळू नये अशासाठी ही व्यवस्था होती हे म्हणणे योग्य नाही. इतिहास, पुराणे, महाभारत, रामायणासारखे ग्रंथ त्याच्या अध्ययनाने शूद्रालाही ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा होता. ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने तुलनाच करायची तर वेदापेक्षा महाभारतातले ज्ञानविषय अधिक व्यापक, स्पष्ट आणि सर्वांगीण आहे. वेदाचा अर्थ कळत नसला तरी त्याची भाषांतरे उपलब्ध आहेत. त्यातील आशयांची महाभारतासारख्या ग्रंथातील प्रतिपादनाशी तुलना करून पाहावी म्हणजे लक्षात येईल की तत्त्वज्ञान, आश्रमधर्म, वर्णधर्म, कुटुंबधर्म, राजधर्म, नीती, सदाचार या विषयींचे जे ज्ञान महाभारतामध्ये आहे त्या मानाने वेदामध्ये 2-5% सुद्धा नाही. क्वचित कोठे असेल तर अत्यंत संक्षिप्त, सूत्रमय भाषेत आणि दिग्दर्शनापुरतेच असेल. आता अशा स्थितीत वेदाध्ययनाविषयी बंधन असले तरी ज्ञानापासून वंचित ठेवले असे कसे म्हणता येईल? वेदाचे स्वरूप मुख्यतः मंत्रमय आहे आणि त्याच्या उच्चारासाठी शरीराच्या पावित्र्याची आवश्यकता आहे अशी धारणा असल्याने वेदाध्ययनासंबंधी बंधने होती. ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने वेदापेक्षा उपनिषदापेक्षा महाभारत हे अधिकाधिक उपयुक्त आहे, जे अत्यंत स्पष्ट आहे, सविस्तर आहे
आणि ते अध्ययनासाठी उपलब्ध असताना जे क्लिष्ट आहे, संक्षिप्त आहे, त्रोटक आहे, ते इतर काही महत्त्वाच्या कारणासाठी वर्ज्य म्हणून सांगितले असले तर त्यामुळे राग येऊ नये. उलट संतोषच मानावा. विवेकी व्यक्तींची तसे मानले आहे. श्री तुकोबाराय समाधान व्यक्त करतात की बरे झाले देवा, मी ब्राह्मण झालो नाही, कुणबी झालो. ब्राह्मण झालो असतो तर अभिमानाने फुकट मेलो असतो. वेदाची अक्षरे मला घोकता येत नसली तरी वेदाचा अर्थ मलाच ठाऊक आहे. इतरांनी मात्र शब्दांच्या पाठांतराचे नुसते ओझे डोक्याला वागवले असते. यावेळी एक मला आठवण येते ती सांगतो. साधारण 1967ची घटना आहे. नाशिकचे विद्यावाचस्पती होते विष्णूजी क्षीरसागर मद्रास त्या ठिकाणी गेले होते आणि तिथल्या प्रमुखांशी विश्व हिंदू परिषद त्यांची बोलणी चालली होती, चर्चा चालली होती. कारण दुसऱ्या दिवशी कांचीकुटुंबच्या शंकराचार्यांना भेटायला जायचं होतं. त्यामुळे तिथे एक अमेरिकन विदुषी त्यांच्या घरी आलेल्या होत्या आणि त्या हिंदू धर्माविषयी त्या विष्णूजींना शंका विचारत होत्या. आणि त्या शंकांचं निरसन त्यांनी केलं. म्हणलं आपण उद्याच्याला शंकराचार्यांनी जाणार आहोत, त्यामुळे तुम्ही या, म्हणजे तुमच्या शंकांचं अधिक चांगलं सविस्तर समाधान होईल. म्हणून ते त्यांना घेऊन दुसऱ्या दिवशी गेले. पहिल्यांदा यांची बोलणी सगळी झाली आणि नंतर मग विष्णूजी सांगितले ह्या अमेरिकन विदुषी आहेत, त्यांना काही शंका विचारायच्यात, विचारून हो विचारून दे म्हणून त्यांना त्यांनी पुढं केलं. त्यांनी नमस्कार केला आणि जवळ 2 मिनटं 3 मिनटं त्या स्तब्धच उभारल्या. नंतर त्यांनी विष्णूजींना हलवून तुम्हाला काही शंका विचारायच्या आहेत ना, तुमच्या काही आहेत ना, त्या जागृत झाल्या आणि मला माझ्या काही शंका उरलेल्या नाही आहेत, त्या शंकांचं निरसन झालेलं आहे. मग त्या म्हणाला की मला हे वेद वगैरे शिकायचे आहेत. मला इथे नाही. म्हणलं तुम्हाला ह्या जन्मात शक्य नाही आहे. तुमच्या आहारामुळं तुमच्या उच्चारात फरक पडणार आहे आणि वेदाचा तुम्हाला फायदा होणार नाही, झालाच तर तोटाच होईल. म्हणून तुमची जर इतकी तीव्र इच्छा असेल तर तुम्ही पुढच्या जन्मात हिंदुस्थानात जन्माला याल एखाद्या चांगल्या कुटुंबात आणि तुमची ही शंका म्हणजे शिकण्याची जी लालसा आहे ती पुरे होईल. म्हणजे उच्चाराला अत्यंत महत्त्व असल्यामुळे काही बंधनं त्यावेळा घातली होती, हे पाहण्यासारखं आहे. आणि अगदी अलीकडचं 1967चं हे विष्णूजींनी सांगितलेलं हे उदाहरण मी त्यांच्या एका प्रवचनात हे ऐकलेलं होतं. पुढं जातो. वर्णव्यवस्थेचा असा सर्वांगीण विचार केला म्हणजे ही पद्धती समाजरचनेच्या दृष्टीने आदर्श आहे मान्य करावेच लागेल. देशकाल परिस्थितीप्रमाणे काही किरकोळ पालट फार तर करावे लागतील आणि त्यामुळे सुधारणावाद्यांच्या अहंकारही काहीसा सुखावला जाईल. शूद्राने कष्टाने आणि कौशल्याने संपत्ती निर्माण करावी. वैश्यांची विनिमयाच्या व्यापाराच्या द्वारे ती सर्वांपर्यंत पोचवावी. क्षत्रियाने सर्वांच्या व्यवहाराचे दक्षतेने संरक्षण करावे. ब्राह्मणाने अध्यापन हीच आपली इतिकर्त्या मानावी, असे व्यवस्थेचे मूळ स्वरूप आहे. शूद्रांच्या संदर्भात आलेला सेवा हा शब्द फार बोचतो, पण श्रेष्ठ अधिकारी पदावर ज्याची नियुक्ती केली जाते त्याचाही सेवक कंसात त्यांनी सर्वंट वापरला आहे हीच पदवी असते. हे लक्षात घेतले तर त्याची सेवा शब्दातील बोध नाहीसी होईल. शिंपी, सुतार, लोहार यांची कामे ही सेवेचीच कामे आहेत. आणखीन थोडं माझं भाषण शूद्र म्हणजे आपण क्षुद्र अशा अर्थ नाही आहे. तर हे जे होते चौथा वर्ण हे उत्पादक वर्ण होते. ते जर नसते, उत्पादक वर्ण जर नसता तर वरच्या 3 वर्णांना पोषणच झालं नसतं. तर त्यासाठी उत्पादन करणारे जे वर्ग आहेत ते महत्त्वाचे आहेत. म्हणून शूद्र म्हणजे क्षुल्लक किंवा कमी दर्जाचे असं अजिबात नाही आहे. पुढे जातो. चातुर्वर्ण पद्धती ही पायऱ्यासारखी आहे. इतर पद्धतीत वर्ग असले तरी ते खांबासारखे आहेत. त्यामुळे चातुर्वर्ण पद्धतीत श्रेष्ठ, कनिष्ठ, उच्च, नीच भाव असतो. इतर पद्धतीत समानता असते. पायऱ्या खाली वर असतात, खांब सारखे असतात. हे प्रतिपादन वरवर मोठे यथार्थ वाटले तरी प्रचारकी आहे आणि फसवणूक करणारे आहे. उपमाग्रहित धरूनही उपयुक्तेचा विचार केला तर माडी बांधण्यासाठी खांब उपयोगी पडत असतात, तर माडीवर जाण्यासाठी पायऱ्या आवश्यक होतात. घराला माडी नसली तरी जोते असते आणि जोत्यावर चढण्यासाठी पायऱ्या लागतातच. तेव्हा पायऱ्यासारखे म्हटले तर ते वाईट असे काही मानता यायचे नाही. जिला आपण वरची पायरी म्हणतो तीही खालपर्यंत आलेलीच असते आणि खांबालाही खालचे टोक वरचे टोक असतेच. वरच्या टोकाला जळमटेच असतात, खालच्या टोकाशी सारवण लागते.
केर साठतो, केसुणीचा स्पर्श होतो आणि मधल्या खांबाला घाण पुसली जाते. थट्टाच करायची तर कशाची करता येते. कोणत्याही तऱ्हेची विषमता नाही, उच्च नीच भाव नाही. अशी व्यवस्था कोठेही अस्तित्वात नाही. प्रकार वेगवेगळे असतात इतकेच. चातुर्वर्ण्य पद्धतीत वस्तुतः उच्च नीच भाव नाही. कोठे तो दिसत असेल तर तो व्यक्तीच्या स्वार्थी अहंकारातून निर्माण झालेला असतो. तो वैयक्तिक उद्दामपणा असतो. असा हा अहंकार कोठेही, केव्हाही व कोणाचाही ठेचून काढाव्यास मुळीच प्रत्यवाय नाही. श्री तुकोबारायांनी त्याला भारवाही म्हणून हिणविले आहे. तर त्याच्या पुष्कळ आधी कुंतीने केवळ वेद घोकणारा तुच्छ ठरविला आहे. तेव्हा केवळ ब्राह्मण म्हणजे पुढारलेला हे खरे नाही. हिंदुस्थानातील महाराष्ट्रात अहिंसक गांधी भक्तांच्या कृपेने बहुंशी ब्राह्मण खेडी सोडून नगराकडे धावला असला तरी इतर काही प्रांतातील खेड्यातील ब्राह्मण कुटुंबे आजही केविलवाणे दैन्य दारिद्र्य भोगत आहेत. जे खरोखरीच मागासलेले आहेत त्यांची काही सोय करावीच लागते. एका अवस्थेपर्यंत त्यांना विशेष संधी द्यावीच लागते. पण सोय संधीच्या लोभाने मागासलेच राहणे चांगले असे वाटणार नाही. याची मात्र दक्षता घ्यावीच लागेल. घरामध्ये कोणी दुखणीत असला की इतर कुटुंबियांनी स्वतः अडचण सोसून त्याला बरे करण्याकरता प्रयत्न करावा लागतो. त्याला शक्ती यावी म्हणून आपल्या वाट्याचे पौष्टिक पदार्थ त्याच्यासाठी राखून ठेवावे लागतात. पण असे कौतुक होते म्हणून दुखणे यावे अशी इच्छा कोणी करू नये. पडू आजारी हीच मौज वाटे भारी अशी कविता पूर्वी एका क्रमी पुस्तकात होती. तसे वाटू नये. परंतु या प्रकारची प्रवृत्ती निर्माण होण्यास आरंभ झाला आहे असे वाटते. समाजातले अनेक गट आम्हाला मागासलेल्या वर्गात समजा असा आग्रह धरू लागले आहेत. जे विशिष्ट व्यवसायामुळे पिढ्यानपिढ्या सुस्थितीत आहेत तेही विशिष्ट जातीच्या नावाखाली मागासलेपणाच्या सोयीसंधी मिळू लागल्या आहेत. सोय वंशपरंपरेने चालू राहत आहे. हा सर्व प्रकार घातक आहे आणि निराळ्या प्रकारे संघर्ष पेटण्यास कारणीभूत होऊन समाज स्वास्थ्य नष्ट करणारा ठरणारा आहे. यासाठी विचारवंतांनी, बुद्धिवाद्यांनी, पुढाऱ्यांनी आणि शासनानेही फार सावध राहिले आवश्यक आहे. आपण बघतो या 2-3 महिने काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावाखाली. त्याचा जास्त उल्लेख मला इथं करता येणार नाही आहे, पण आपण सुज्ञ आहात, वाचत आहात. पुढे जातो. चातुर्वर्ण्यात्मक समाजरचना ही आदर्श स्वरूपात जिवंतपणे नांदत होती. असा काळ फार प्राचीन आहे. महाभारत काळ हा सुद्धा त्या दृष्टीने आदर्श काळ नव्हे. घसरणीला तेव्हाच प्रारंभ झाला होता. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या असामान्य आणि सर्वंकष व्यक्तिमत्वामुळे या घसरणीला वेग वाढला नाही. श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याने ती थोपवली आणि त्यामुळे त्यानंतर 2,500-3 हजार वर्षाचा काळ सुखसमानाचा आणि वैभव संपन्नतेचा राहिला. त्या आदर्शापर्यंत जाऊन पोहोचण्यास क्रांतीची आणि समग्र क्रांतीची भाषा उपयोगाची नाही. क्रांती शब्दाचा मूळ अर्थही चांगला नाही आहे. आपणास क्रमाक्रमाने दीर्घकालाचा विचार करूनच पावले टाकावी लागतील. निस्पृह आणि शहाणी राजवट लाभली तर हेच थोड्या श्रमाने त्या मानाने लवकर साधेल. पण अशी आशा करण्यासारखी परिस्थिती आज तरी दिसत नाही. आपणाला व्यक्तिशः प्रयत्न करणे आवश्यक आहे. लहान मोठ्या गटातील काही थोड्या व्यक्तींना जरी आपण या दृष्टीने विचारी आणि समंजस बनवू शकलो तरी ते पुष्कळच लाभदायक ठरेल. त्यामुळे निदान बीज तरी सुरक्षित राहील. अनुकूल काल लाभेल तेव्हा ते तरारेल, फोपावेल, त्याला मोठा वृक्ष होईल आणि त्याच्या सावलीत सुखशांतीच्या समृद्धी निराळंपणे विसावेल. चातुर्वर्ण व्यवस्थेवर आक्षेप घेताना काही सुधारक आम्ही ब्राह्मणांचे विरोधक नसून ब्राह्मण्याचे शत्रू आहोत अशा प्रकारची विधाने करतात. वाचलं आहे, ऐकलं पण आहे. पण यात काहीतरी समजुतीचा घोटाळा झाला हवा असे वाटते. ब्राह्मण हा शब्द जातीवाचक आहे. ब्राह्मण्य हे ब्राह्मणाचे ठिकाणी आदर्श रूपाने अपेक्षित असलेल्या गुणसमुच्चयाचे वाचक आहे. शम, दम, पवित्रता, तप, सोशिकपणा, सरळपणा, ज्ञान, ईश्वरनिष्ठा हे गुण असणे म्हणजे ब्राह्मण्य असणे. ब्राह्मण म्हणणाऱ्यांना या गुणांनी युक्त असले पाहिजे. आणि कोणी तसा नसेल आणि ब्राह्मण म्हणून ताठा मिरवित असेल किंवा लाभ उठवित असेल
तर जाणत्याने त्या ब्राह्मण व्यक्तीच्या विरोधात असले पाहिजे. तेच योग्य आणि आवश्यक आहे. तसे न करता ब्राह्मण्याला दोषी ठरवणे हे सामाजिकदृष्ट्या हिताचे नाही, हे सुधारक म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. आतापर्यंत आपण ज्या विषयांचा विचार केला त्यामध्ये अस्पृश्यता, उच्च नीचता व तज्जन्य वैषम्यांची भावना हा विषय एका ज्वलंत समस्येशी संबंध असा आहे. समाजात काही कार्य करणाऱ्याला, कार्यकर्त्याला आणि समाजाचे भले व्हावे अशी अपेक्षा बाळगून त्या दृष्टीने चिंतन करणाऱ्या विचारवंताला पदोपदी अडचणीत टाकणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यात अस्पृश्यता व तिच्या संबंधीचा उहापोह ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. हिंदू समाजरचनेत हा मोठा दोषच आहे. अद्वैत तत्त्वज्ञान मानणाऱ्या समाजावर हा लज्जास्पद कलंक आहे. पराकोटीची विषमता त्यानेच निर्माण झाली आणि आपले राष्ट्र पराभूत होऊन सातत्याने दैन्य भोगीत आहे असे सदैव मांडले जाते. आता या विषयामध्ये माझे विचार वाचताना आपण ते शांत डोक्याने व मोकळ्या मनाने वाचले पाहिजे. कारण या विषयासंबंधी आज समाजातील अनेक लोक आणि गट फार प्रक्षुब्ध आहेत. काही सांगू गेले तर धडपणे ऐकण्याची मनस्थितीत ते नाहीत. मात्र जे केवळ जिज्ञासूपणे व पूर्वग्रहविरहित विचाराने या प्रश्नांचे उत्तर शोधू पाहतात त्यांच्यासाठी मी थोड्या विस्ताराने काही मांडू इच्छितो. आग्रही नवमतवादी आणि कट्टर परंपरावादी या दोघांनाही माझे विचार फारसे पटणार नाहीत, आवडणार तर नाहीच नाहीत याची मला जाणीव आहे. पण तरी मी स्पष्टपणे लिहिणार आहे. ही सर्व चर्चा मनमोकळ्या वातावरणात व्हाव्यास पाहिजे. येथे कोणताही हट्ट वा दुराग्रह उभयपक्षी नसावा. यासाठी थोडे लक्ष देऊन सावधपणे वाचकांनी विचार करावा अशी विनंती मी करीत आहे. या विषयासंबंधी मागे एका स्नेहाने माझी चर्चा झाली होती. त्याने विचारले, अस्पृश्यता हिंदू संस्कृतीला मान्य आहे का? मी उत्तर दिले, हो, मान्य आहे. पुढाऱ्याच्या प्रचारासाठी असलेल्या वक्तव्याप्रमाणे नाही म्हणणे, जे हिंदू अस्पृश्यता नाही हे म्हणणे मला शक्य नाही. त्यानंतर त्याने विचारले, आज ज्या स्वरूपात अस्पृश्यता पाळली जाते त्या पद्धतीनेच पाळावी का? मी म्हटले, पाळू नये. त्याने लगेच तिसरा प्रश्न विचारला, हिंदू धर्मात अस्पृश्यतेला स्थान असताना स्वतःला हिंदू म्हणून घेण्यात भूषण मानावे काय? मी म्हटले, होय, हिंदू म्हणून घेणे गौरवाचे आहे, भूषणाचे आहे. मी हिंदू आहे याचा मला अभिमान वाटतो. ही प्रश्नोत्तरे परस्परांना छेद देणारी आहेत असे अनेकांना वाटण्याचा संभव आहे. कारण आज वातावरणात एक विशिष्ट प्रकारच्या प्रचाराने भारावलेले आहे आणि त्यामुळे वेगळ्या प्रकाराचे ऐकणे हे सहजपणे मानवणारे नाही. म्हणून अस्पृश्यता या संकल्पनेसंबंधीचा काही गोष्टी थोड्या व्यापक प्रमाणाने जाणून घेतल्या पाहिजेत. पहिल्या प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अस्पृश्यता ही कोणत्याही सूडबुद्धीतून निर्माण झालेली नाही. ती असावी म्हणण्यामागे कोणताही दुष्ट हेतू नाही. तसेच ती कोणा जिंकलेल्या लोकांवर भिन्न वंशाच्या जनसमूहावर जेतेपणाच्या अहंकारात लादलेली नाही. अस्पृश्यता ही विशिष्ट वर्गाविषयी, विशिष्ट जातीसंबंधी, विशिष्ट स्वरूपात व्यक्त होत असते वा व्यक्त होत होती म्हणून आपण तेवढ्यापुरतेच मर्यादित दृष्टिकोनाने विचार करतो. अस्पृश्यता विचार हा आपण समजतो त्यापेक्षा अधिक व्यापक आणि सर्वस्पर्शी आहे. अस्पृश्यता ही केवळ व्यवस्था नाही, ती एक संस्कृती आहे. जुन्या पद्धतीच्या धार्मिक कुटुंबाचा विचार केला तर स्पृश्यासंबंधीचा विचार त्याच्या रोमारोमात भिनला आहे असे आपणास दिसेल. त्यामुळे लक्षात येईल की अस्पृश्य हा दलित किंवा पददलित समजण्याचे कोणतेही कारण नाही. जुन्या वळणाच्या गृहस्थाच्या घरामध्ये तो आपली आई, बहीण, मुलगी, पत्नी यांना महिन्यातून काही दिवस तरी अस्पृश्य समजतो. त्याचे सर्व घर समजते. त्यावेळी ती स्त्री ही स्वतःला तसेच समजते आणि त्यात कोणालाही काही विशेष वा अस्वाभाविक वाटत नव्हते. तेथे कोणतीही सूडबुद्धी किंवा दुष्टबुद्धी नव्हती. माझ्या लहानपणीची एक आठवण सांगतो. माझी मुंज झाल्यावर मी अनवधानपणे एकदा ही अस्पृश्यता दुर्लक्षली म्हणून माझ्या आईच्याच हाताचा मार खाल्ला आहे. आईच्या संबंधीची अस्पृश्यता मी पाळली नाही म्हणून आईने मला मारले. आता न्यूनगंड असावेच तर तो कोणाच्या ठिकाणी असावा? अस्पृश्यता आईच्या ठिकाणी ती मी पाळली नाही
म्हणून आई मला मारते की तू हे काय केलेस. ही अशी स्थिती घरोघर होती. अद्यापही मोठी नगरे वगळली तर इतरत्र विद्यमान आहे. महानगरातूनही काही ठिकाणी अस्तित्वात आहे. अडाणी समाजातही हा आचार पाळला जातो. हिमालयातल्या अगदी दूरच्या लहान खेड्यातही ही पद्धती आहे. आणि हा आचार मुळीच न पाळणारे काही संप्रदायही हिंदू धर्मात आहेत. जिथे आहेत तिथे त्यांची बोच कोणाला नाही. ज्या संप्रदायात ते नाहीत त्या संप्रदायातील व्यक्तीला कोणी तेवढ्यासाठी तिरस्करणे मानत नाहीत. एखाद्याने स्नान झालेले नसताना घरात स्नान करून वावरणारी व्यक्ती त्याला अस्पृश्य समजते. स्वयंपाकगृहात असलेली आई कपडे घातलेल्या आपल्या मुलाला अस्पृश्य समजते. एकाच व्यक्तीचा डावा हात उजव्या हाताइतका स्पृश्य मानला जात नाही. ती स्वतःही तसे मानित नाही. सोयर आणि सुतकाचे तसेच आहे. फार तर होते म्हणा. रूढीने सोयर काहीसे सौम्य तर सुतकाविषयी अस्पृश्यता बरीच कडक मानली जाते. एखाद्याच्या पायात पादत्राणे असतील तर त्याने घरात कुठपर्यंत जावे हे ठरलेले असते. सोवळे नेसून वावरणाऱ्या व्यक्तीने कुठे वावरावे याची मर्यादा असते. जुन्या काळासाठी या मर्यादा कडकपणे पाळल्या जात. यावरून लक्षात येईल की अस्पृश्यता ही एक विचारसरणी आहे. ती एक जीवन पद्धती आहे. संस्कृतीचा ती एक धारणा आहे. ती चांगली का वाईट, आज ती योग्य का अयोग्य हे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण तो दुष्टावा नाही, सूडबुद्धी नाही, एवढी तरी मान्य करायस अडचण नाही. या ठिकाणी एक आठवण आठवते. पुबा भावे हिंदू महासभेचे एक उत्कृष्ट कार्यकर्ते होते म्हणा, विचाराचे होते. ते नागपूरहून डोंबिवलीला आले होते राहिल्यानंतर. त्यांनी एका लेखामध्ये त्या संबंधित सोहळ्याबद्दल म्हटलं होतं की आम्ही आमचं सोहळं सोडून टाकलेलं आहे आणि आमचं ओवळं सापडत नाही. नंतर ह्या स्वच्छता म्हणून सोहळा तर स्वच्छता यासाठी लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र किंवा ते पुस्तक आहे ते अवश्य जावं. म्हणजे त्या काळात एक 150 वर्षी कशी भाग होता, कसा आता अडचणीचा होता, ते काय करत होते मुलं, तो पाहण्याचं स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक नावा टिळकांच्या पत्नी. हे पुस्तक अवश्य वाचावं. सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना व्यक्तिपरत्वे आणि संप्रदायपरत्वे मोठ्या विलक्षण असतात. माझ्या आधीच्या पिढीत किंवा त्याच्याही थोड्या आधी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी याने प्रख्यात असलेले एक अधिकारी सत्पुरुष महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांचे सोहळे फार कडक असे. त्यांच्या दर्शनाला जायचे तर धोतर उपरणे परिधान करून लागत असे. ब्राह्मण व्यक्तीही त्यांना पादस्पर्शपूर्वक नमस्कार करू शकत नसे. इतना तर कितीतरी दूर उभे राहून दर्शन घ्यावे लागे. अस्पृश्य समाजातही त्यांचा भक्तगण होता. त्यातील एकाची व माझी मनमाड स्थानकावरील विश्रामालयात 45-50 वर्षांपूर्वी भेट झाली होती. जातीने चांभार असलेले हे गृहस्थ सरकारी अधिकारी होते. ब्राह्मणांची यथेची निंदा करीत होते. पण काही वेळानंतर बोलण्याच्या ओघात टेंबेस्वामींचे नाव निघताच त्या गृहस्थाचे अंतःकरण भरून आले आणि मी त्यांचा भक्त आहे असे मोठ्या अभिमानाने मला सांगितले. मी विचारल्यावर ते गृहस्थ ओघाओघानेच म्हणाले, स्वामी महाराजांसारखी सच्चरित्र पवित्र व्यक्ती सोहळे पळत असेल तर कोणाला झाले तरी त्याचा राग कसा येईल. मला वाटते या प्रसंगावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. सोहळे या संकल्पनेचा सांप्रदायिकपणा लक्षात येण्यासाठी माझ्या अनुभवाचा एक प्रसंग आपणास सांगतो. गुलबर्गा येथील कैलासवासी पांडुरंग देशमुख यांनी मला त्यांच्याकडील आषाढी उत्सवासाठी सन्मानाने कीर्तनासाठी बोलावले होते. श्री पांडुरंगराव देशमुख हे मध्व संप्रदाय वैष्णव. या वैष्णव संप्रदायात सोहळे फार कडक व त्या संबंधीच्या धारणाही मोठ्या विलक्षण असतात. उत्सवाच्या मुख्य समाराधनेच्या दिवशी श्री पांडुरंगराव माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, आपण मागच्या पंक्तीला बसलो तर चालेल ना. मी म्हणाले चालेल, ठीक आहे म्हणून ते गेले. पण नंतर त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, ते मला पहिल्या पंक्तीला जेवणासाठी घेऊन गेले. जेवणाचे स्थळ चौसपी होते. त्यातील एका कडेला पहिल्या पानावर त्यांनी मला नेऊन बसवले. मी सोवळे नसून जेवायस बसलो. माझ्यासाठी काटकोनात असलेल्या जवळच्या उजवीकडील चोप्यात त्यांची वैष्णव मंडळी ओले पंचे नेसून जेवायस बसली होती. ते एक पदलालित्याचे परिपूर्ण असे संस्कृतातले दशावतार स्तोत्र सुस्वर पद्धतीने म्हणत होते. वाढत झाले
ते संपून भोजनास आरंभ होणार तेवढ्यात त्या वैष्णवांच्या पंक्तीतील प्रमुख उठून माझ्यासमोर आले. त्यांनी मला डोक्यावर इतरांच्यावर आपल्या जवळील लहान गिंडीतील पाणी तुळशीपत्राने 2-3 वेळा शिंपडले आणि मग भोजनास आरंभ झाला. भोजनोत्तर मी माझ्या खोलीत वाचीत बसलो होतो. पांडुरंगराव माझ्या खोलीत आले आणि त्यांनी मला म्हणाले, मला क्षमा करा, आमच्या आचार्याने असे वागास नको होते. ते क्षमा का मागत आहेत हे माझ्या लक्षात येईना. मी कारण विचारले तेव्हा कळले की मी स्मार्त आहे, मध्व संप्रदायातील नाही, त्यामुळे मध्वांच्या पंक्तीत बसणे योग्य नाही. तेव्हा इतर काही मार्ग नसल्याने त्यांनी मला शाळीग्रामाचे तीर्थ माझ्यावर शिंपडून तेवढ्यापुरते पंक्ती पावन करून घेतले. मी कोकणस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, तरी सांप्रदायिकाच्या मताने पंक्तीला बसण्याच्या दृष्टीने अपवित्र असतो. यावेळी आणखी एक मला आठवण येते, आपल्या सज्जनगड असणारे मारुतीराव भोसले, ते प्रचाराद्वारे कोल्हापुरात एका घरी बोलवतं संध्याकाळी जेवायला सगळ्यांना. तर त्यांचं मुख्य कार्य म्हणून त्यांचं 1 नंबरला पान ठेवलं होतं आणि त्या यजमानाने सांगितलं तुम्ही इथं बसा वगैरे ते. आणि त्या ठिकाणी सगळे त्या ह्याच्यातले ब्राह्मण जे लोक होते ते बसणार होते. मारुती बाबा म्हणले नाही नाही, तिथं मी बसण्यासाठी नाही, मी इकडं दुसऱ्या बाजूला बसतो. म्हणून तिने जागा त्या ठिकाणी बसले नाहीत, समोरच्या बाजूला बसले. नंतर दक्षिणा द्यायला लागले, तर दक्षिणा त्यांनी स्वीकारली नाही, कारण मी ब्राह्मण नाही, मला दक्षिणेचा अधिकार नाही. असे वागणारे सुद्धा सत्शील माणसं आजसुद्धा आपल्या समाजात आहेत. पुढे जातो. एक लिंगायत ग्रस्त आमच्या ती दादांचे म्हणजे दासगणू महाराजांचे भक्त होते. ते आमच्या घरी येत, दादांना नमस्कार करीत, पण आमच्या घरी जेवत नसत. प्रथम पाणीही त्यांना चालत नसे, स्वतः शिजून खात. आता येथे द्वेषबुद्धी आहे असे समजण्याचे काय कारण? ही एक सांप्रदायिक रूढी आहे, इतकेच. जेवायस बसलेले 2 ब्राह्मणही एकमेकांना स्पर्श करणे योग्य मानित नाहीत. तेव्हा अस्पृश्याची कल्पना द्वेषबुद्धीतून व वंशभेदातून निर्माण झाली आहे असे समजू नये. आत्यंतिक स्वच्छता आणि उच्च प्रतीचे पावित्र्य राखण्याचा तो एक मार्ग आहे, इतकेच. मंत्रशास्त्रापासून प्राप्त होणारी सिद्धी मिळवण्यासाठी ते आवश्यक होते. वैद्यकशास्त्रामध्ये विशेषतः शस्त्रकर्मशालेमध्ये जंतुसर्ग टाळण्यासाठी किती दक्षता घेतली जाते ते जर पाहिले तर ज्यांना जंतुसंसर्ग म्हणजे काय आहे आणि त्याचे दुष्परिणाम किती होतात याचे ज्ञान नसते त्यांना घेतली जाणारी दक्षता हास्यास्पद आणि अपमानास्पदही वाटते. शस्त्रकर्मशालेमध्ये कुणीही प्रवेश करू नये, तेथील वस्तूला हात लावू नये इत्यादी नियम असतात. ही एक प्रकारे अस्पृश्यता पाळणेच होय. जंतुशास्त्र आपणास माहीत आहे म्हणून त्याचे काही वाटत नाही. तसेच अधिदैवतावर आधारले मंत्रशास्त्र श्रद्धाविषय वाटले तर धार्मिक कारणाकरता पाळल्या जाणाऱ्या अस्पृश्यतेचेही बोध जाणवणार नाही. अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या गटांचे काही प्रमाणात हाल झाले असतील. दीर्घकालीन पारतंत्र्याचे निर्माण झालेली संकुचित विचारसरणी त्या परिस्थितीला कारणीभूत असेल, पण अस्पृश्यांचे बुद्धी परस्पर हाल केले, त्यांचा छळ केला हे म्हणणे खोटे आहे. त्यांच्या छळाची गळ्यात मडके बांधून हिंडावेल लागण्यासारखी जी उदाहरणे म्हणून सांगितली जातात ते सर्व प्रचारकी थोतांड आहे. या संदर्भात एकदा कोळवलकर गुरुजी आणि आंबेडकरांची चर्चा झाली होती. आंबेडकर असंच म्हणत होते की आम्हाला तुम्ही तुमच्या सगळ्यांना गळ्यात मडकी बांधून आणि अंगाला कैरसुण्या बांधून फिरवलं वगैरे ते. तर गोळवलकर गुरुजींना विचारलं हे तुम्ही कुठं पाहिलं वाचलं? नाही नाही, मी असं लोकांना ऐकलं आहे म्हणले. म्हणजे तुम्ही कुठं वाचलेलं नाही, पाहिलेलं ना, म्हणजे हे नाही म्हणले. तोच भाग इथं आलेला आहे की प्रचारकी भाग आहे. त्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही, पण समाज शांततेने राहणे हे ज्यांना अनिष्ट होते त्यांची विशिष्ट वर्गामध्ये चीड उत्पन्न करण्यासाठी धादांत असत्य प्रचारले. बाहेरून आलेल्या आर्यांनी भारतातील मूळचाच स्थानिक लोकांवर शूद्रत्व लादले आणि त्यांचा अस्पृश्य ठेवले. हे विधान वस्तुतः ऐतिहासिक नाही. आर्य हा वंश असा कधीच नव्हता, ती एक संस्कृती होती. डॉक्टर आंबेडकरांनी शूद्र हे मुळातच क्षत्रिय होते असे मत आपल्या एका ग्रंथात विस्ताराने प्रतिपादले आहे. अस्पृश्य मानल्या गेलेल्या अनेक जाती जमाती सवर्णापेक्षा वंशदृष्ट्या वेगळ्या आहेत असे काही शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करता येत नाही. तेव्हा अस्पृश्यतेच्या पाठीमागे उच्चवर्णीयांचा अहंकार आणि द्वेषबुद्धी नाही, हे निश्चित अस्पृश्यता ह्या सांस्कृतिक कल्पनेतून निर्माण झालेली एक आचार आहे. या ठिकाणी आणखीन एक अर्थ, सावरकरांचं मोपल्याचं बंड म्हणून एक पुस्तक आहे. त्या ठिकाणी त्या मोपल्यांनी सगळ्या गावातल्या लोकांना गोळा केलं. त्यात हिंदू होते,
अस्पृश्य होते, त्यानंतर त्यातून अस्पृश्य मांग होते, महार होते, सगळेच लोक होते. त्यांच्यापुढं 2च पर्याय ठेवले होते, एक मरणं किंवा मुसलमान होणं. त्यामध्ये एक म्हातारी बाई अशी होती, ती महार जातीची होती आणि तिच्या मागं एक डोंब जातीला पोरगं होतं. ते पोरगं त्या म्हातारीकडं धरून फोडायला लागलं. लगेच ती म्हातारी बोलली, दूर मला शिवू नकोस. म्हणजे ती, मला हसू येतं ते वाचतानासुद्धा. अवश्य तुम्ही वाचा पुस्तक ते मोपल्याचं बंड सावरकरांचं, की मरणं किंवा मुसलमानं हे 2च पर्याय राहिले असतानासुद्धा आमच्यातली जातीता किंवा द्वेष किंवा अस्पृश्यता जात नव्हती. ही डोंब आणि महारामधली होती. तर इथं काय असेल पाहण्यासारखे. पुढे जातो. आदिदैवतावर आधारलेली मंत्रसिद्धी ही एक विद्या आपल्याकडे फार फार पूर्वी व्यापक प्रमाणात प्रचारात होती. या मंत्रसिद्धीसाठी शरीराच्या शुद्धीची आवश्यकता असे. शरीरशुद्धीसाठी आहारशुद्धी आणि विहारशुद्धी अपेक्षित आहे. अस्पृश्यता ही या प्रकरणातून जन्माला आली. ज्याचे व्यवसाय घाणीशी संबंध असलेले होते, ज्यांचा जन्म त्याज्य अशा प्रतिलोम संस्कृतीतून झालेला होता, त्यांना स्वभावतः समाजात अस्पृश्य म्हणून वावरावे लागे. शरीरस्पर्श, अन्नग्रहण आणि विवाह यांच्या संबंधी काही नियम कटाक्षाने पाळावे लागत असत. तरच ते शरीर मंत्रसिद्धी प्राप्त करून घेण्यास योग्य ठरे. 4 वेदापैकी 4था अथर्ववेद बहुतांशी निरनिराळ्या प्रकारच्या सात्विक, राजस, तामस अशा अभिचार मंत्रांनी युक्त आहे. ब्राह्मणाला स्वसंरक्षणासाठी आणि राजाच्या पर्यायाने समाजाच्या, देशाच्या संरक्षणासाठी या वेदांचे अध्ययन आवश्यक असे. राजपुरोहित अर्थवेदात निष्णात असावा असे मानले जाईल. यज्ञामध्ये एक प्रमुख ऋत्विज अथर्ववेदी असावा असा नियम होता. 16 ही कल्पनाही या मंत्रशास्त्रासाठीच आलेली आहे. शरीर पवित्र आणि निर्मल राखण्यासाठी आवश्यक असलेले आहार विहारांचे नियम फार कडक असत आणि ज्याला अशी मंत्रसिद्धी अपेक्षित असे त्याला त्याचे पालन कटाक्षाने करावे लागत असे. यातील काही नियम अंतरंग असत आणि काही प्रकट असत. प्रकट नियमांचा संबंध इतर लोकांशी येत असल्यामुळे ते सर्वांच्या लक्षात येत. स्पर्शांचा नियम असा बाह्य आहे आणि अस्पृश्यता ही त्यातील एक भाग आहे. ही मंत्रविद्या जवळजवळ नष्टप्राय झाल्यासारखी आहे. विद्वान वैदिक मंत्रसिद्धी तरी लुप्त असे म्हणता येईल. शूद्र क्षाबरी विद्यातही काही मंत्रसाधना कोठे कोठे प्रचलित आहेत, पण त्यात वास्तवता किती आणि दंभाचार किती हा संशोधनाचा विषय आहे. पण वर्ज्याचे काही संकेत पाळले जातात. बुद्धिवाद्यांचा हा या मंत्रसिद्धीवर आणि अधिदैवतावर विश्वास नाही. त्यांनी तो ठेवलेला पाहिजे असा माझा आग्रह नाही. व्यक्तिशः मंत्रशक्ती मुळातच खोटी मानत नसलो तरी मला तिच्याविषयी थोडीही आकर्षण नाही आणि मंत्रसिद्धीच्या बळावर कोणी काही लहान मोठे चमत्कार करीत असले तरी तेवढ्यामुळे तो कोणी थोर पुरुष आहे म्हणून आदरणीय वंदनीय आहे असे मला कधीही वाटत नाही. पण आपला प्रस्तुत विषय मुळातच अस्पृश्यसंबंधीचा आहे. वेळ झालेली आहे. मी या ठिकाणी थांबतो. पाहिलं असेल या पुस्तकातील किंवा लेखातील एक वाक्य म्हणजे 4-4, 5-5 ओळींचं वाक्य आहे. त्यामुळे वाचताना थोडी दमछाक होते. काही अशुद्धतासुद्धा माझ्याकडून वाचण्यात झाली असेल तर ती आपण उदारमताने माफ करावी आणि मागचा भाव लक्षात घ्यावा हे ठाकून मी या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. दादा मधुराताई नाम घेता? श्रीराम. श्रीराम जय राम.